हा बघा, हा एक प्रॉब्लेम पेपरला आलेला आहे. सोल्युशन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ 4 इक्वल्स टू लॉग ऑफ 64 अपॉन लॉग ऑफ 16. ठीक आहे, आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग आता बघा इथं काय करायचं, लॉग एक्स असाच लॉग ऑफ 4 इक्वल्स टू लॉग ऑफ, आता हा जो 64 आहे बघा, हा 64 आणि हा 16, हे दोघं पण काय 4ची मल्टिपल आहे. 4 इंटू 4 केलं तर 16 येतं, बट 4 इंटू 4 केलं तर 16 आणि आणखीन जर 4ने मल्टिप्लाय केलं तर 64 येतं. म्हणजे काय की 4⁻³ आणि 4⁻, किती 2. मग आपण या 64ला 4⁻³ लिहू शकतो का? लिहू शकतो. ठीक आहे, आपण लॉग ऑफ 16ला 4⁻² लिहू शकतो का? लिहू शकतो. ठीक आहे, मग बघा आता दोघांची पण पॉवर आली, मग इथं कोणता रूल यूज करायचा? पॉवर रूल. पॉवर रूलनुसार काय होणार मग, लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ 4 इक्वल्स टू, पॉवर रूलला काय होणार, पॉवर मल्टिप्लाय होणार, लॉग ऑफ 4 अपॉन लॉग ऑफ 4 आणि हा 2 इथं मल्टिप्लाय होणार. ठीक आहे, मग बघा आता इथं हा लॉग 4 काय होणार, कट होऊन जाणार. काय होणार, कट होणार. हा लॉग 4 दोन्ही साईडला आहे, मग काय होणार, हा कट होणार. ठीक आहे, मग बघा आता लक्ष द्या इथं, लॉग ऑफ एक्स log of x upon log of 4 इक्वल्स टू 3/2 आलं. ठीक आहे, हे काय आलं, 3/2. मग बघा इथं तुम्ही काय करू शकता, आता हा जो लॉग आहे इथं काय करायचं, तुम्ही चेंज बेस रूल अप्लाय करायचा. कोणता रूल? चेंज बेस रूल. इथं कोणता रूल अप्लाय केला? पॉवर रूल. पॉवर रूल काय होता, लॉग ऑफ m⁻n, त्याचं काय होतं, n इंटू लॉग ऑफ n होतं. आता इथं काय करायचं, चेंज बेस रूल. चेंज बेस रूलनुसार, चेंज बेसच्या रूलच्या रिव्हर्स, मग काय येणार, लॉग ऑफ एक्स ॲट बेस 4 इक्वल्स टू 3/2. काय आलं, 3/2. ठीक आहे, कोणता रूल अप्लाय केला आपण इथं, लॉग ऑफ m अपॉन लॉग ऑफ a इक्वल्स टू लॉग ऑफ m ॲट बेस a, म्हणजे काय, हा रिव्हर्स रूल अप्लाय केला. आता बघा हा कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म. मग आपल्याकडे बघा एक्सपोनेन्शियल फॉर्म a⁻n इक्वल्स टू m जर असेल तर त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय येतो, लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू काय, पॉवर. पॉवर म्हणजेच n. मग आपण जर कम्पेअर केलं तर a च्या जागेवरती दिलेलं आहे 4, m च्या जागेवरती दिलेलं आहे x, m च्या जागेवरती काय दिलेलं आहे, x, पॉवरच्या जागेवरती काय दिलेलं आहे, काय दिलं आहे, 3/2. काय दिलेलं आहे, n इक्वल्स टू 3/2. ठीक आहे, मग आता इथं साईडला लिहितो मी, मग आपल्याला जर याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचा असेल तर a म्हणजे काय, 4⁻², पॉवर, पॉवर काय 3/2 इक्वल्स टू काय येणार, m काय इथं x आहे. मग बघा आता हा जो 4 आहे याला आपण 2⁻² लिहू शकतो का, 2⁻² आणि हा 3/2 इक्वल्स टू काय, x. मग आता बघा आपल्याकडे एक रूल आहे कोणता, की a⁻m आणि पॉवर ब्रॅकेट रेस टू जर n असेल तर a⁻² काय होतं, m इंटू n होतं. ठीक आहे, मग हाच रूल इथं अप्लाय करायचा. मग बघा 2⁻² इंटू 3/2, मग हा 2 कट होणार, इक्वल्स टू काय, x. म्हणजे आपल्याला इथं काय भेटलं, फक्त 2⁻³ इक्वल्स टू x, म्हणून x⁻² काय येणार, x इक्वल्स टू 8 येणार. ठीक आहे, x इक्वल्स टू काय आलं, 8 आलं, म्हणजेच 2⁻³ आलं. मग 2⁻³ म्हणजेच काय, x. मग एक्सची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 8 भेटली.
तुम्ही बघा इथं बॉटम साईडला जे होतं ना, हे वेगळ्या पद्धतीने पण हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. बट ठीक आहे, तुम्ही ही मेथड लक्षात ठेवा. ही स्टँडर्ड मेथड आहे आपली लॉगॅरिथमिक फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि ती जर तुम्ही दुसरी मेथड जर यूज केली तर याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, रिव्हर्स चेंज बेस रूल दोनदा अप्लाय करावा लागतो. ठीक आहे, तर तुम्ही बेस्ट मेथड आहे हीच लक्षात ठेवा. ठीक आहे.